छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे की आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत बघा. परंतु मग छत्रपती शिवाजी महाराजांवरती येणारे सिनेमे बघणं म्हणजेच खरंच त्यांच्यावरती प्रेम करणं किंवा त्यांना आपलेसे मानणं असं होतं का? तर हमखास नाही बघा. का म्हणतो मी अशामुळं? कारण की मराठी प्रेक्षकांनी ते खूप वेळेस प्रूव्हही केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरती दिग्पाल नांजेकर जे आहेत जवळपास 8 सिनेमांची सीरीज जी आहे ते आणणार होते, ज्याला की त्याने नाव श्री शिवराज अष्टक असं दिलं होतं. त्यापैकी जवळपास 6 ते 6 सिनेमे जे आहेत ते रिलीज झालेले आहेत आणि रिसेंटली रिलीज झालेला सिनेमा रणपती शिवराय हा सिनेमा खूप जास्त जे आहे ते आदळलेला आहे. आतापर्यंत 5 सिनेमे जे रिलीज झाले होते त्याने टोटल आतापर्यंत 125 कोटी रुपयांची कमाई केलेली आहे बघा. ज्यामध्ये 2022 साली रिलीज झालेला पावनखिंड हा सिनेमा जो आहे त्यानं आतापर्यंत सर्वात जास्त कमाई केलेली आहे. काही ठिकाणी 50 कोटी हा आकडा दाखवतात, तर काही ठिकाणी 75 कोटी या सिनेमांचा आकडा आहे. आणि खरंच तो सिनेमाच मला या सीरीजमधला बघताना असं वाटलं, की खरंच बाजीप्रभू देशपांडे जे आहेत त्यांनी पावनखिंड लढवली असं मला वाटलं. म्हणजे ते इमोशन्स जे आहेत ते फील होतात बघा त्या सिनेमातून. परंतु त्याऐवजी बाकीचे सिनेमे जे आहेत ते तितपत जे आहेत ते पोहोचू शकले नाही. त्यामुळे या सीरीजमधील आतापर्यंतचा सर्वात आवडतीचा माझा सिनेमा तो म्हणजे पावनखिंड. आणि बाकीचे सिनेमा जर बघितले त्यांनी 10 कोटी, 5 कोटी, 12 कोटी, 18 कोटी अशी कमाई केलेली आहे. लास्ट रिलीज सिनेमा होता सुभेदार, त्याने 18 कोटी कमाई केली होती, जो की 2023 साली रिलीज झाला होता. तर आता रिलीज झालेला रणपती शिवराय या सिनेमाला तर प्रेक्षकांनी अक्षरशः नाकारलेला आहे आणि या सिनेमाने फक्त 1,25,00,000 रुपये जे आहेत ते कमवलेले आहेत. ॲट द एंड मोठी एवढंच आहे माझं सांगणं बघा, की तुम्ही सिनेमा जो आहे जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती फक्त पैसे कमवायच्या हेतूने बनवत असाल, तर प्रेक्षक जे आहेत हमखासपणे त्या सिनेमाला जे आहे ते नाकारणार आहेत. तुम्ही त्यामध्ये इमोशन्स जे आहे ते टाका, त्या लेव्हलचं ग्रँड स्केलवरचं त्याला बनवा, त्या लेव्हलवरची स्टोरी असू द्या. स्टोरी तर सर्वांना माहितीच आहे बघा. आणि मेन मोटिव्ह म्हणजे की फक्त एक सिनेमा बनवायचा, पैसे कमवायचा हा हेतू नसून नाही, तर लोकांच्या भावना जपणं हे इम्पॉर्टंट आहे बघा. नाहीतर प्रेक्षक जे आहेत, तुम्ही कितीही छान सिनेमा बनवा मग आणि कशाप्रकारे त्या सिनेमाला नाकारतात, आता लेटेस्ट उदाहरण तुम्ही बघितलेलंच आहे. तर हे जे शिवराज अष्टक आहे यामधील मी जसंही बघत आहे, पहिल्यापासून एक सिनेमा सोडला तर बाकी सर्व सिनेमे कन्सिस्टंटली कमी कमाई जे आहे ते करत आलेले आहेत. आणि रणपती शिवराय या सिनेमाचा हाल तर आता तुम्ही बघितलाच आहे. फक्त 1.5-2 कोटी या सिनेमाने कमाई केलेली आहे. तर तुम्ही या सर्व सिनेमे जे आहेत 5-6 सिनेमे जे रिलीज झालेले त्यांच्यापैकी कोणत्या सिनेमाला प्राधान्य देता? कोणता सिनेमा श्री शिवराज अष्टकमधील तुमचा आवडतीचा सिनेमा आहे? नक्की कमेंट्समध्ये जे आहे ते कळवा. थँक यू.